मी अशी आपली रॅन्डम चालत असते, लोकांना असं वाटतं की मी माझाच चालते आता. हो, आपण इथून लांबून काहीतरी गॉसिप करायला जावं आणि ऐश्वर्याकडे असं बघावं आणि ही लिहिताना जाणवलं नाही, नंतर हे आपल्यालाच करायचंय. पण म्हणजे काल तर ज्या पद्धतीचं शूट झालं, मी एका दिवसात जवळपास 25 वर्षाचा अनुभव घेऊन टाकला. ऍक्शन हिरो व्हायला आणि ऍक्शन विलन व्हायला काय करावं लागतं. कारण मी आयुष्यात कधी हार्नेस हा प्रकार बघितला नव्हता. मला बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ते सगळं मला एकाच दिवसात अनुभवता आलं. म्हणजे जास्त बोलून धिंगाणा करण्यापेक्षा आमच्या नजरा खूपच बोलतात आजकाल. म्हणजे काही झालं तरी आम्ही सगळे एकमेकांना लुक्स देत असतो. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आता मी आली आहे एका सेटवर आणि तुम्हीच बघू शकताय ते कोण आहेत माझ्यासोबत. कलर्स मराठीवर महानाट्याचा महासंगम घडणार आहे. आता आपण त्यांच्याचकडून ऐकून घेऊयात की नेमकं काय घडणार आहे ते. माझ्यासोबत कोण आहे? वल्लरी. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त. सो काय महासंगम 2 मालिकांचा, तुम्हीच सांगा आता काय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे? काही नाही, खूप छान महानाट्याचा महासंगम असणार आहे हा. कारण ओव्हरऑलच तुम्हाला एक स्त्री शक्तीचं पॉवर पाहायला मिळणार आहे आणि आमच्या मैत्रीची शक्ती पाहायला मिळणार आहे. आमच्या 5 जणींमध्ये इंद्रायणी आता ऍड झाली आहे. सो इंद्रायणी आणि पिंगा गर्ल्स काय काय करणार आहे बघा. आली आमची इंदू आली. इंदू आली. हा महासंगम, या दोघींचा महासंगम. इंदू आली आमच्याकडे आणि या मैत्रीमध्ये कसं ती छान अजून फुलणार आहे. या सगळ्यांची मैत्री हे पाहायला मजा येणार आहे. त्याशिवाय प्रेरणावर आलेलं संकट सगळ्या मुली कशा घालवतायत किंवा कसं त्याच्यावरनं मात करतायत हे पाहायला तुम्हाला मजा येणार आहे. पुढे खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत पिंगामध्ये आणि त्या बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. खूप खूप पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं. मज्जाच मज्जा आहे. इंदू, तू काय सांगशील? कसं शूट सुरू आहे? थकलीयस का? थकवा येतोच आहे कारण आम्ही इतकं काम करतोय, पण इतकं स्मूथ चालू आहे सगळं. आम्ही फाईट सिक्वेन्स वगैरे करतोय, पण इतकं निवांत वाटतच नाही की मी महासंगमचा आठवडा शूट करते. एकदम निवांत चालू, एकदम सेफ्टी घेऊन चालू आहेत सगळ्या गोष्टी आणि खूप मज्जा येते. इतका ड्रामा आहे ना या सगळ्यामध्ये की प्रत्येक सीन नंतर तुम्हाला आता पुढे काय असं वाटणार आहे. कोण आले आहेत? अन्ना केदारे आणि प्रेरणाचा नवरा सुद्धा आहे. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया. कसं वाटतंय? कसं शूट सुरू आहे आणि काय मालिकेत पाहायला मिळणार आहे? शूट तर आता भरपूर 5 दिवस झाले. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून जमतोय आणि रात्रीपर्यंत शूट करतोय. फाईट सिक्वेन्स वगैरे चालू आहेत. धाव वगैरे चालली आहे आमची. काय मजा येते पण सगळं करायला. म्हणजे जे आपण फिल्ममध्ये बघतो ॲक्शन सिक्वेन्स वगैरे ते सगळं करायला मिळतात. फायटर वगैरे सगळे आलेले आहेत. आम्हाला दोऱ्यांनी बांधले जात आहेत. आम्ही उडतोय, आवाज येत आहे, ढूम डाम. मजा येते सगळं करायला. आणि अन्ना केदारला खरं तर आम्हाला पकडायचं आहे कारण माझ्या बायकोला तो घेऊन गेलाय. तर मी त्याला शोधत आलेलो आहे. आता पण मला एक विशेष गोष्ट सांगायची आहे. अण्णा केदार जे आहेत ते आमच्या शोचे रायटर पण आहेत. सो ते ना दिवस रात्र चेतन दादा काम करतोय. तो रात्री रायटिंग करून दिवसा काम करतोय. सो आमच्यासाठी फक्त ती 7 ते 7, 7 ते 8 अशी शिफ्ट आहे. पण त्याच्यासाठी 7 ते 8 आणि शिवाय 8 नंतर मग ते रायटिंग. सो असं हे ग्रेट जॉब आणि ग्रेट गोष्ट करतोय. आणि स्वतःला मारण्याचे खूप सीन लिहितोय. हो, लिहिताना जाणवलं नाही, नंतर हे आपल्यालाच करायचंय. पण म्हणजे काल तर ज्या पद्धतीचं शूट झालं, मी एका दिवसात जवळपास 25 वर्षाचा अनुभव घेऊन टाकला. ऍक्शन हिरो व्हायला आणि ऍक्शन विलन व्हायला काय करावं लागतं. कारण मी आयुष्यात कधी हार्नेस हा प्रकार बघितला नव्हता. मला बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ते सगळं मला एकाच दिवसात अनुभवता आलं. मजा आली. आणि मला वाटतं की लेखक म्हणून अन्याय झालाच आहे अण्णा केदारवर. कारण अजितकडे असं काय आहे जे अण्णा केदारकडे नाही. अण्णा केदारकडे टोपी पण आहे. अजून काय पाहिजे? ती टोपी त्याची वेगळी आयडेंटिटी आहे. ते पण तुम्हाला कळेल. पण मजा येते यांच्यासोबत काम करायला. खूप मजा येते. आणि खूप काम असलं तरी थकवा जाणवत नाहीये. कारण सोबत जे कलाकार आहेत ते आवडते कलाकार आहेत आणि त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो बघून असं वाटतं की यार आपण पण हिला वजा करूया आपण. काय सांगशील? काय ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात? किती एक्साइटमेंट आहे? प्रेरणाचा नवरा बघा आमचा किती खातिरदारी करतो. जीजू माईक नीट पकडा. तर एक तर श्वेता या घरात नव्हती. श्वेता नवऱ्याकडे होती. ती त्रासात होती. त्या त्रासातून वल्लरी तिला बाहेर काढते आणि प्रेरणाच्या त्रासातून आम्ही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तर सगळ्यांनी सांगितलंय धमाल येते. खूप काम आहे पण एक्साइटमेंट आहे कारण मज्जा आहे. इंदू, मला तुला विचारायचंय, किती सांभाळून घेतायत?
सेटवर आणि कशी मजा येते मजा म्हणजे वगैरे काय आहे का? अजिबात नाही. पहिल्या दिवशीच मी खूप फ्री झाले, कारण या ऑलरेडी आमच्या महासंगमला येऊन गेल्या होत्या. त्यामुळे मला नवीन काही जागी आले असं, खरं तर नवीन जागाच आहे माझ्यासाठी, पण अजिबात असं वाटलं नाही. खूप वेलकमिंग होते सगळेच आणि खूप मस्ती करतोय आम्ही. ही तर सगळेच म्हणजे खूप धिंगाणा करतात. शूट दरम्यान एखादा गमतीशीर किस्सा घडलाय का, तो काय शेअर कराल? सांगण्यासारखे नाही. हा, खरं तर सांगण्यासारखे खरं तर आम्ही काही म्हणजे जास्त बोलून धिंगाणा करण्यापेक्षा आमच्या नजरा खूपच बोलतात आजकाल. म्हणजे काही झालं तरी आम्ही सगळे एकमेकांना लुक्स देत असतो. त्याच्यातच मज्जा येते खरं तर. म्हणजे इतकं काही, कारण की एनर्जी पण आम्हाला ठेवायची असते आणि खूपच काम आहे हे. आम्हाला खूप कमी वेळामध्ये खूप जास्त काम कव्हर करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही एनर्जी अशी फिजिकली थांबवून ठेवतो, पण आमचे डोळे आणि आमचं थोडं थोडं तोंडही बोलत राहतं. स्पेशली मला तुमच्या दोघींचं ऑफ स्क्रीन बॉन्ड बद्दल जाणून घ्यायचंय. आणि तुम्ही दोघी आधी एकमेकींना ओळखत होता? हो, म्हणजे आम्ही सेम चॅनलच्या 2 वेगवेगळ्या मालिका आधी करत होतो, रमा राघव आणि फिरतीचा वणवा उरी पेटला. सो आम्ही कलर्स मराठी अवॉर्ड्सला भेटलोय आणि तेव्हाची आमची ओळख कांची सांगेल. सांगू का? सांग. ते असं असतं ना, स्टार्टिंगला जे आपल्याला वाटतं त्यांच्यासोबत जमणार नाही, त्यांच्यासोबत जमतं, ते तसं किस्सा आहे आमचा. आणि मी अशी रिहर्सल चालू होती, आम्ही बसलो होतो आणि ही अशी पास झाली आणि नंतर मला कळलं की मी चष्मा घातला नव्हता. त्याची माझा प्रॉब्लेम आहे, मला 3.5 नंबरचा चष्मा आहे आणि मी चष्मा नाही घातला की मला काहीच दिसत नाही. आणि सो मी अशी आपली रॅन्डम चालत असते, लोकांना असं वाटतं की मी माझाच चालते. आता आपण इथून लांबून काहीतरी गॉसिप करायला जावं आणि ऐश्वर्याकडे असं बघावं आणि ही पॉइंट ऑफ व्ह्यू नाही, मी अशीच बसले होते. मी आणि आशिष पाटील असं बसलो होतो आणि ही आणि लीड आर्टिस्ट दुसरे असं ती अशी गेली बरं का, आणि ती अशी होती आणि मला मी जागा शोधत होते, मी बाकी काही नव्हते करत. मी त्या ऑडीमध्ये जागा शोधत होते, रिहर्सल सुरू होते. आता प्रेरणा हिला नेहमी असं काहीतरी दाखवतो, ऐश्वर्या तेव्हा ना ते किती छान आहे, मला नाही दिसत आहे, मला नाही दिसत आहे. मीही समजू शकतो. हो, कारण हिलाही मला तेवढा नंबर आहे. बरं. सो तिथून तू माझ्या जवळचा, मी पण मनापासून, पण मी तुला हाक देते, अजित हाय असं म्हणते मी तुला. नाही, पण इथे आल्यावर मात्र मला सगळेच असे कळलेत की सो आमचा आमचं ऑफ जमलंय. स्क्रीन बॉन्ड खूपच वेगळा आहे, तिथून ते इथपर्यंतचा प्रवास. Yes. सो या एकमेकींबद्दल कोणती गोष्ट आहे जी अशी जास्त आवडली तुमच्या दोघींना एकमेकींबद्दल? मला ही जशी आहे तशी आवडली आहे. हो. तिच्या जे मनात येते तिच्या तोंडात. तू काय सांगशील तिच्याबद्दल? पण तिचं पण तसंच आहे, म्हणजे फार पर्सनॅलिटी डिफरन्स ऍज सच नाहीये तिच्या, ती पटकन बोलून मोकळी होते. सो आय लाईक ना मुलींचं की कशी असेल ही, आता कशी असेल, असं काही नाही, नाही मला नाही नव्हतं नाही झालं. असं नाही झालं. ते म्हणा ना, ते तेव्हाच काय ते झालं आणि मी होतं. तोंडाने सांगितलं की ऐक ना, मला तो खडूस वाटली होती. हा, आणि हे इथे आल्यावर क्लिअर झालं, कारण त्याच्या आधी सुद्धा मी इंस्टाग्राम वरती असं बोलायचो एकमेकींशी. Yes. मला तिचा डान्स खूप आवडतो, त्यामुळे मी तिला खूप मेसेजेस करायचे की तू खूप सुंदर नाचतेस, किंवा तिची लावणी ती ज्या प्रकारे सादर करते उत्तम. त्यामुळे मी तिला सतत मेसेज करायचे. तिचा गजगामिनी वॉक मध्यंतरी खूप फेमस झाला होता, त्याच्यावर मी तिला खूप मेसेजेस केले होते की मी प्रेमातच होते तिच्या. त्यामुळे येस, मी आता इथे आल्यापासून तिच्या प्रेमात आहे. हा. ज्या पद्धतीची माझ्यामध्ये- मुलगी इतकी पॉवरफुल आहे ना, ती इतकी पॉवरफुल आहे ना. आता या काळात अशीच मुलगी असणं अपेक्षित आहे. शी इज आयडल. म्हणजे खूप मुलींना आदर्श घेतला पाहिजे. अरे बापरे. अरे खरंच रोकतो काय? अरे नाही, तू रोकतो काय रे? अच्छा लगता है मेरे को. अजू आलाय, कसा आहेस? मस्त मजेत आहे. कसं सुरू आहे, सांभाळून घेतायत किती? खूप म्हणजे मीच सांभाळून घेतोय ऐक ना, त्यांना मी actually. तुला सांभाळून घेते आता. नाही, मी ते त्यांना बोलली सगळ्यांना हा, सांभाळून ती सांभाळून घेते, ती बोलली हो का? नाही, मी सांभाळून घेते तिला कसं खूप. आहे ऑफ स्क्रीन बॉन्ड, कसा आहे? हा असंच. ह्यांच्यासोबतचा? कारण मालिकेत महासंगम बघायला मिळतोय. अच्छा, हो. नाही सगळ्या करतानाची मस्ती, किस्सा एखादा? किस्से खूप आहेत, तर त्याच्यामुळे काय काय सांगायचं असं सांगण्यासारखे होतं. आहेत की नाही? हो, ते पण आहे. पण प्रत्येकासोबत बॉन्ड तर एकदम मस्त आहे माझा. म्हणजे मी कोणाशी पण बडबड करत बसतो टेक नंतर, जे दिसेल त्याला. आता हा दिसला ठीक आहे, याच्याशी गप्पा मारू, हा दिसला याच्याशी. हो, या सेटवर पंख्याशी पण बॉन्ड झालाय माझा. फॅन हवे Yes, असतात, हो, फॅन fan. हवे असतात. आणि नाही, महासंगम तर सिरियलचं झालंच आहे, पण ऍक्च्युली माझ्या रूम मध्ये, पुरुषांच्या रूम मध्ये, मेल आर्टिस्टच्या रूम मध्ये ऍक्च्युली संगम झालेला आहे. कारण का एवढ्या मुली
मी एकटाच असायचो आतापर्यंत रूम मध्ये, आणि याच्या घरचं शूट लागलं तर याचं वेगळं शूटिंग असायचं, आमची भेटच व्हायची नाही. 4-5 वेळा असं झालंय. पहिल्यांदा माझी रूम भरलेली वाटते. पुरुष कलाकार भरपूर आहेत, तो हा पुरुषांचा महासंगम झालेला आहे. वाटतंय तुला असं की वाव कोणतरी सोबत आहे? हो, त्या मुली मुली गोंगाट. समदुःखी. मुली म्हटल्यावर नुसता गोंधळ आणि हे तुम्ही म्हणता, आम्ही काहीच बोलत नाही. अरे बापरे. आम्ही बिलकुल आम्ही असं म्हणत नाही. काहीच एखादीचा म्हणत गोंधळ नाही. असतो. नाही, नाही. ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत. सगळ्या मुली खूप गोड आहेत हा, खरंच खूप गोड आहेत. थँक्स बॉय. काय म्हणताय मनापासून? आधी तुला इथून बाहेर गेल्यावर नाशिकलाच यायचंय आधी. मी हाय म्हणते, याच्यात जी धमकी होती. महामालिकांचा महासंगम होतोय 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर, रोज संध्याकाळी 7 वाजता, फक्त आपल्या कलर्स मराठीवर.